पण ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव शिवाजी पार्कवर पोहोचलेत, त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. बघूया. मोठा मेळावा होणार आहे, पावसाचा सावट देखील आहे. असं आहे की पावसाचं सावट आहे हेच खऱ्या अर्थानं शिवसैनिकांकरता त्यांचं खरं रूप, त्यांचं तेज दाखवण्याची सैनिकांना चालून आलेली ही संधी आहे. ही चालून आलेली संधी आहे. कारण अशा संकटांना तोंड देतो तोच खरा शिवसैनिक. अशा संकटांची तमा न बाळगता खंबीरपणे उभा राहतो तो खरा शिवसैनिक. आणि तो हा शिवसैनिक आजचा मेळावा यशस्वी करेल. भारतीय जनता पक्षाकडनं देखील टीका होते. कोटीचे कोटी रुपये तुम्ही या ह्याला देताय, त्यापेक्षा पुनर्वसन द्या पैसे असं बोलतोय. भारतीय जनता पार्टीकडे फक्त टिकोजीराव शिल्लक आहेत. दुसऱ्यावर टीका करायची एवढंच भारतीय जनता पार्टीला कळतं. मला असं वाटतं की भारतीय जनताच्या महाराष्ट्रातल्या एका प्रमुख नेत्याकडे एक पिंजरा तयार आहे. त्या पिंजऱ्यामध्ये काही प्राणी त्यांनी पाळून ठेवलेले दिसत आहेत. दर 4 महिन्यात एक नवीन प्राण्याचा पट्टा ढिला करायचा आणि विरोधकांच्यावर सोडायचा की तो जोरजोरानं तावातावानं समोरच्या अंगावर जात असतो आणि तो बोलत असतो. मी भुंकत असतो असं म्हणत नाही, तो बोलत असतो. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीकडे टीकाकारांचा मोठा पिंजरा आहे. त्या पिंजऱ्यामध्ये बरेच प्राणी पाळलेले आहेत. हे होते आपल्यासोबत भास्कर जाधव. कॅमेरा पर्सन विजयसह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, शिवाजी पार्क.